हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. आज आपण लॉज ऑफ मोशनचा फास्ट रिव्ह्यू बघणार आहे, फास्ट रिव्हिजन त्याचं बघणार आहे. ओके, तर लॉज ऑफ मोशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल कन्सेप्ट येते दॅट इज ऑफ द इनर्शिया. ओके, सो व्हॉट इज द इनर्शिया? इनॅबिलिटी ऑफ द बॉडी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इनर्शिया. म्हणजे कुठलीही बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहते, किंवा मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करते, त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. ओके, इनर्शिया कोण डिसाइड करतं? मास डिसाइड करतं. म्हणजे जेवढं मास जास्त असणार आहे तेवढी त्याची इनर्शिया काय असणार आहे? जास्त असणार आहे. सो इनर्शिया इज डिसाइडेड बाय दी मास. ओके, टाइप्स ऑफ इनर्शिया. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इनर्शिया ऑफ द रेस्ट. म्हणजे याच्यावर देखील एमसीक्यू एखाद्या वेळी विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. Which of the following is the example of the inertia of rest? किंवा which of the following is the example of the inertia of the motion and so on. Inertia of rest म्हणजे काय? Inability of the body to change the state of rest by itself. म्हणजे बॉडी स्वतःची रेस्टची जी कंडिशन आहे, स्टेट आहे, ते स्वतःहून चेंज करत नाही, त्याला काय म्हणतो आपण? इनर्शिया ऑफ द रेस्ट असं म्हणतो. इनर्शिया ऑफ रेस्टचे एक्झाम्पल काय आहेत? पॅसेंजर इन द बस एक्सपिरियन्स बॅकवर्ड जर्क व्हेन बस स्टार्ट सडनली. म्हणजे बस सडनली स्टार्ट झाली आणि पुढे गेली तर पॅसेंजर काय होतात? पाठीमागे पडतात. हे कशामुळे होतं? दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट. किंवा सडनली सुरुवातीला हॉर्स रायडर आणि हॉर्स रेस्ट मध्ये असतील आणि सडनली हॉर्सनं सडन पुढे जंप घेतली तर काय होतं? त्याच्यामध्ये हॉर्स रायडर पाठीमागे पडण्याची शक्यता असते. दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट. किंवा आपण क्लॉथ्सला ओके स्टिकच्या साहाय्याने हिट केलं, म्हणजे क्लॉथला स्टिकच्या साहाय्याने आपण जर हिट केलं, ओके, तर त्याच्यामध्ये काय होतात? त्या क्लॉथ मधून डस्ट पार्टिकल सेपरेट होतात. ओके, दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट. किंवा हे कॉइनचं एक्झाम्पल देखील व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द इनर्शिया ऑफ रेस्ट आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारे सपोज एक ग्लास असेल, त्याच्यावर एक कार्डबोर्ड ठेवलेला असेल आणि या कार्डबोर्डवर जर कॉइन ठेवलेला असेल, सडनली हा कार्डबोर्ड आपण साईडला काय केला? ओढला, तर हे कॉइन जे आहे ते ग्लासमध्ये पडतं. दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट. किंवा मँगो ट्रीची ब्रँच, मँगो ट्रीची जी शाखा आहे त्याला शाखा किंवा ब्रँच असं म्हणतो, ते आपण हाय वेलॉसिटीने जर मूव्ह केलं तर त्याचे जे रायपन मँगो जे आहेत ते खाली पडतात. म्हणजे एखाद्या ट्रीला हाय वेलॉसिटीने व्हायब्रेट केलं, पुढे पाठीमागे मूव्ह केलं, तर त्याच्यावरची जी फ्रुट्स आहेत, फळं जे आहेत ते खाली पडतात. दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द रेस्ट. नेक्स्ट इज द इनर्शिया ऑफ द मोशन. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे काय? तर इनएबिलिटी टू चेंज द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय इटसेल्फ. म्हणजे बॉडी जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते, स्वतःहून आपली मोशन चेंज करत नाही. याला आपण इनर्शिया ऑफ द मोशन असं म्हणतो. याचा एक्झाम्पल आहे, सपोज बस मोशन मध्ये आहे. बस जर मोशन मध्ये असेल तर पॅसेंजर देखील मोशन मध्ये असणार आहेत आणि सडनली बसचा ब्रेक अप्लाय केला तर पॅसेंजर्स पुढे पडतात. हे कशामुळे होतं? दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मोशन. किंवा हॉर्स रायडर मोशन मध्ये असेल, हॉर्स अँड हॉर्स रायडर हे मोशन मध्ये असतील आणि सडनली जर हॉर्स थांबला तर हॉर्स रायडर काय होतो? पुढे पडण्याची शक्यता असते. दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द मोशन. किंवा चालत्या बसमधून एखादा पॅसेंजरनं खाली उडी घेतली, सरफेसवर उडी घेतली चालत्या बसमधून, तर तो पुढे पडण्याची शक्यता असते. आणि हे देखील कशामुळे होतं? इनर्शिया ऑफ मोशन ऑफ दॅट पॅसेंजर्स. किंवा ऍथलीट रन सर्टन डिस्टन्स बिफोर टेकिंग लॉंग जम्प. एक लॉंग जम्पची केस तुम्ही जर बघितली तर त्याच्यामध्ये काय करतो? लॉंग जम्प घेण्याच्या अगोदर त्याला सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं. कारण सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर काय होणार आहे? त्याला मोशन मिळणार आहे आणि त्या मोशनमुळे काय होणार आहे? व्हेन ही इज इन एअर, म्हणजे जम्प घेतल्यानंतर तो एअर मध्ये असणार आहे, तर एअर मध्ये त्याला पुढे कोण घेऊन जातं? इनर्शिया ऑफ द मोशन. सो लॉंग जम्प जर घ्यायचे असेल तर काय करावं लागतं? त्याच्यासाठी सुरुवातीला सर्टन डिस्टन्स रन करावं लागतं. नेक्स्ट इज द इनर्शिया ऑफ द डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ इनर्शिया ऑफ डायरेक्शन म्हणजे काय? इनॅबिलिटी ऑफ ए बॉडी टू चेंज द डायरेक्शन ऑफ द मोशन बाय इटसेल्फ. म्हणजे एखादी बॉडी स्ट्रेट लाईनच काय होते? ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करते, ती स्वतःहून लेफ्ट किंवा राईट टर्न घेत नाही किंवा डायरेक्शन चेंज करत नाही. ओके, तर इनर्शिया डायरेक्शन मुळे घडणारे फेनॉमिनन कुठले आहेत? तर ज्यावेळी एखादी बस लेफ्ट किंवा राईटला टर्न घेते त्यावेळी त्याच्यामधले पॅसेंजर काय होतात? लेफ्ट किंवा राईटला काय केले जातात? पुश केले जातात, म्हणजे आउटवर्ड डायरेक्शन पुश केले जातात.
म्हणजे बस जर लेफ्टला टर्न घेत असेल तर पॅसेंजर्स राईटला पडतात आणि बस जर राईटला टर्न घेत असेल तर पॅसेंजर लेफ्टला पडतात. दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द डायरेक्शन. किंवा एखादा स्टोन दोरीला बांधला आणि तो स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन होतं. ओके, म्हणजे स्ट्रिंग जी आहे ती टाईट होते. हे कशामुळे होतं? इनर्शिया ऑफ डायरेक्शन मुळे. कारण स्टोन जो आहे तो आपली डायरेक्शन ऍज इट इज मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे टँजेन्शियली जाण्याचा प्रयत्न करतो आणि टँजेन्शियली तो जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे काय करतो, त्या स्ट्रिंगला तो बाहेर ओढत असतो कंटिन्युअसली. ओके, अँड देअरफॉर एका दोरीला स्टोन बांधला आणि आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये त्याला रिव्हॉल्व केलं तर काय होतं? स्ट्रिंग टाईट होते आणि ती काही वेळेला ब्रेक होण्याची पण शक्यता असते. त्याचबरोबर रोटेटिंग व्हील ऑफ व्हेइकल थ्रोज आउट मड. म्हणजे जर व्हेइकलच्या व्हीलला मड असेल, मड चिकटलेला असेल आणि हाय व्हेलॉसिटीनं ते व्हील आपण फिरवलं तर काय होतात? मड पार्टिकल टँजेन्शियली फ्लाय ऑफ होतात. मड पार्टिकल काय होतात? त्या व्हील पासून सेपरेट होतात आणि टँजेन्शियली फ्लाय होतात. हे कशामुळे होतं? दिस हॅपन्स ड्यू टू द इनर्शिया ऑफ द डायरेक्शन. ओके, आणखी एक चांगलं एक्झाम्पल इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं आहे द शार्पनिंग ऑफ द नाईफ. एखाद्या नाईफचं तुम्ही शार्पनिंग जर बघितलेलं असेल तर त्याच्यापासून असे स्पार्क्स निघतात बघा. नाईफ जिथं टच केलेली असते त्या ग्राइंडिंग व्हीलला, ओके, चाकू ग्राइंडिंग व्हीलला जिथं टच केलेला असतो त्या पॉइंट पासून काय होतात? स्पार्क्स निघताना दिसतात आणि ते जे स्पार्क्स आहेत ते टँजेन्शियली काय होतात? फ्लाय होतात. ओके, so this happens due to the inertia of the direction. So these are examples of the inertia of direction. आता याच्यानंतर येणार आहेत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर त्याच्यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, एव्हरी बॉडी कंटिन्यूज इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अंटिल अँड अनलेस इट इज कंपेल्ड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवर जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स लावत नाही, एक्सटर्नल रिझल्टंट फोर्स लावत नाही, तोपर्यंत ती बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहते आणि युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्येच राहते. ओके, आता एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? तर फर्स्ट लॉचं सिग्निफिकन्स लक्षात घ्या. न्यूटन्स फर्स्ट लॉ गिव्स द कन्सेप्ट ऑफ इनर्शिया अँड डिफाईन द फोर्स. लक्षात घ्या, म्हणजे असा एमसीक्यू होऊ शकतो, विच ऑफ द न्यूटन्स लॉ गिव्स द कन्सेप्ट ऑफ इनर्शिया. तर त्याचा आन्सर येणार आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. त्याचबरोबर विच लॉ डिफाईन्स द फोर्स. ओके, कुठला लॉ फोर्सला डिफाईन करतो? तर त्याचा आन्सर येणार आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन सेकंड लॉ किंवा थर्ड लॉ फोर्सला डिफाईन करत नाही. ओके, फोर्सला कसं काय डिफाईन करतो? कारण जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत तो आपली स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन चेंज करत नाही. बरोबर, जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत, असं न्यूटन फर्स्ट लॉ सांगतो. आणि याच्यावरून फोर्सची कशी डेफिनेशन तयार होणार आहे? The force is a physical quantity which changes state of rest or state of uniform motion. Okay, फोर्स ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की जे स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन काय करते? चेंज करते. अशा प्रकारे फर्स्ट लॉ फोर्सला डिफाईन करतो, फर्स्ट लॉ इनर्शिया देखील डिफाईन करतो. ओके, त्याचबरोबर नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल, इफ नेट फोर्स इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल इट ऍक्सलरेट्स. ओके, त्याचबरोबर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा आणखी एक इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स काय बघा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन नुसार स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन दोन्ही इक्विव्हॅलंटच आहेत. ओके, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे देखील लक्षात ठेवा. ओके, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन प्रमाणे किंवा अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकच गोष्टी आहेत. ओके, कारण दोन्ही इक्विव्हॅलंट का आहेत? दोन्ही एकच गोष्टी का आहेत? कारण स्टेट ऑफ रेस्ट चेंज करायचा असेल तरी फोर्स लागतो आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन चेंज करायचा असेल तरी देखील फोर्स लागतो. त्याच्यामुळे स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या दोन्ही एकच गोष्टी आहेत किंवा इक्विव्हॅलंट आहे, असं न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट, फोर्सची डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी विच ट्राय टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इज कॉल्ड एज फोर्स. त्याच्यानंतर आहे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे, लिनियर मोमेंटम इज इक्वल टू एम इंटू व्ही येतं आणि त्याच्यामुळे याचं एसआय युनिट काय येणार आहे? केजी मीटर पर सेकंड आणि डायमेन्शन येणार आहे m1 l1 t-1. त्याचं डायमेन्शन काय येतं? m1 l1 t-1 येतं. लिनियर मोमेंटम काय आहे? ही एक वेक्टर क्वांटिटी आहे.
लिनियर मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी आणि याची डायरेक्शन असते सेम ॲज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. याच्यानंतर आहे न्यूटन सेकंड लॉ. आता न्यूटन सेकंड लॉ काय बघा, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नेट फोर्स अप्लाइड ऑन द पार्टिकल. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे कशावर डिपेंडंट असतं, फोर्सवर डिपेंड असतं. फोर्सची मॅग्निट्यूड जास्त असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम जास्त असणार आणि फोर्सची मॅग्निट्यूड कमी असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ काय त्याचं सिग्निफिकन्स आहे, काय डिफाईन करतोय, तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन फोर्सचा फॉर्म्युला देतोय किंवा इट गिव्स द मेजर ऑफ फोर्स. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, फोर्सला डिफाईन कोण करतं असा क्वेश्चन विचारला तर फर्स्ट लॉ, आणि फोर्सचं मेजर कोण देतं किंवा फोर्सचा फॉर्म्युला कोण देतं असा जर एमसीक्यू आला तर त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे, न्यूटन सेकंड लॉ. म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये फोर्सचा फॉर्म्युला मिळत नाही आपल्याला, न्यूटन सेकंड लॉ मध्ये फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. सो न्यूटन सेकंड लॉ गिव्स द मेजर ऑफ द फोर्स आणि फॉर्म्युला बघा, एफ इज इक्वल टू येणार आहे डीपी बाय डीटी, दॅट इज डी बाय डीटी ऑफ एम व्ही येणार आहे. आणि त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम मध्ये मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही चेंज होऊ शकतात आणि मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही चेंज होत असतील तर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे एम डीफी बाय डीटी प्लस व्ही डीएम बाय डीटी. याच्यामध्ये मास जर कॉन्स्टंट असेल तर ही टर्म 0 होणार आहे. त्या ठिकाणी मास कॉन्स्टंट असेल तर फोर्सचा फॉर्म्युला एम डीफी बाय डीटी येणार आहे. ओके, किंवा ॲव्हरेज फोर्स म्हणजे टोटल चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय टोटल टाइम, दॅट इज एम इन ब्रॅकेट व्ही मायनस यू बाय टी. आणि जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर डीफी बाय डीटी 0 होणार, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. म्हणजे ही टर्म, पहिली टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे आणि फोर्स येणार आहे व्ही डीएम बाय डीटी. म्हणजे लक्षात घ्या, फोर्सचे हे तीनही फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत जे न्यूटन सेकंड लॉनं दिलेले आहेत. पहिला फॉर्म्युला, मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही व्हेरिएबल असतील तर फोर्सचा फॉर्म्युला आहे एम डीफी बाय डीटी प्लस व्ही डीएम बाय डीटी. ओके, जर मास कॉन्स्टंट असेल तर डीएम बाय डीटी 0 होणार आणि एम डीफी बाय डीटी म्हणजेच काय, तर याच्यावरून मास इंटू ऍक्सेलरेशन येतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर फोर्सचा फॉर्म्युला येतो व्ही डीएम बाय डीटी. याचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढे बघणार आहे. फोर्स इज always in the direction of acceleration but may not be always in the direction of the velocity. फोर्स जो आहे तो कुठल्या डायरेक्शन असतो, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शनने नेहमी फोर्स असतो. तो व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन असेलच असं नाहीये. फोर्स व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन पण असू शकतो, अपोजिट पण असू शकतो, परपेंडिक्युलर पण असू शकतो. त्याच्यानुसार काय होणार आहे, डिफरंट पाथ्स क्रिएट होणार आहेत. फोर्सचं डायमेन्शन m1 l1 t-2 आहे. ओके, नेक्स्ट आणखी एक इथं महत्वाची गोष्ट बघा, फोर्स इज द स्लोप ऑफ मोमेंटम टाइम कर्व आहे, लक्षात घ्या. ओके, कारण फोर्स म्हणजे काय असतं, डीपी बाय डीटी असतं, डीपी बाय डीटी, किंवा याला आपण असं लिहू शकतो डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी असं पण लिहू शकतो. आता डेल्टा पी म्हणजे पीटी ग्राफ असेल, सपोज मोमेंटम टाइम ग्राफ असेल तर याचा स्लोप काय येणार आहे, चेंज इन वाय कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय चेंज इन एक्स कोऑर्डिनेट, दॅट इज चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. ओके, म्हणजे फोर्स जो आहे तो काय असतो, पीटी ग्राफचा स्लोप असतो. याच्यावर देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल असं विचारलं, सपोज हा एक पॉईंट इथं एक्स आहे, तर एक्स पॉइंटला फोर्स किती असेल असं विचारलं एक्स पॉइंटला. तर एक्स पॉइंटला आपण जर आता स्लोप कसं काढतोय रे आपण, तर त्या ग्राफला टँजेंट काढायची. स्लोप काढायचं म्हणजे काय करायचं, टँजेंट काढायची, टँजेंट. म्हणजे एक्स पॉइंटला जर टँजेंट काढली तर हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. ठीक आहे, आणि हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप काय असतो, 0. म्हणजे एक्स पॉइंटला फोर्स काय असणार आहे, 0. त्याच पद्धतीनं ई पॉइंटला देखील फोर्स काय असणार आहे, इथं पण टँजेंट काढली तर हॉरिझॉन्टल लाईन येते, तर इथं पण काय असणार आहे, फोर्स इज इक्वल टू 0. हा फॉर एक्झाम्पल डी पॉइंट असेल तर डी पॉइंटला स्लोप जो आहे ना, इथं टँजेंट काढली तर ही अशी येणार आहे. ही अशी लाईन म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह स्लोप असतं. म्हणजे डी पॉइंटला फोर्स जो आहे तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह फोर्स असणार, म्हणजेच रिपल्सिव्ह फोर्स. आणि फॉर एक्झाम्पल हा एफ पॉइंट असेल, एफ पॉइंटला टँजेंट काढली तर ही अशी तिरकी लाईन येणार आहे. आणि अशी जर तिरकी लाईन असेल तर याचा स्लोप काय असतो, निगेटिव्ह असतो, माहिती पाहिजे तुम्हाला. म्हणजे एफ पॉइंटला फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, हे ग्राफशी रिलेटेड असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला पीटी कर्व दिला जाईल आणि पीटी कर्व दिल्यानंतर ओके
तुम्हाला जर पीटी कर्व दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल हे असं आहे, मोमेंटम टाइम ग्राफ दिला आणि हा ग्राफ सपोज या पद्धतीने काहीतरी दिलाय, तर कुठल्या कुठल्या पॉइंटला फोर्स 0 असणार आहे. तर जिथं स्लोप 0 तिथं फोर्स 0. तर हा पॉइंट इथं स्लोप 0 येतोय, हा पॉइंट इथं स्लोप 0 येतोय, हा पॉइंट इथं देखील स्लोप 0 येतोय. तर या 3 पॉइंटला फोर्स 0 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर फोर्स मॅक्सिमम कुठं असणार आहे, तर या पॉइंटला बघा स्लोप सगळ्यात जास्त दिसतोय, सगळ्यात जास्त तिरकी लाईन कुठं असणार, तिथं फोर्स सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे ना, फॉर एक्झाम्पल हा पॉइंट ए असेल, ए पॉइंटला फोर्स सगळ्यात जास्त असणार आहे. त्याचबरोबर रिपल्सिव्ह फोर्स कधी असणार आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स कधी असणार आहे. तर हा जर पॉइंट घेतला, फॉर एक्झाम्पल पॉइंट बी, पॉइंट बी ला टँजंट जर काढली तर काय ते निगेटिव्ह स्लोप येतं. निगेटिव्ह स्लोप म्हणजे काय येणार आहे, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि ए पॉइंटला पॉझिटिव्ह फोर्स येतो, पॉझिटिव्ह स्लोप, पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स. ओके. तर या पद्धतीनं पीटी ग्राफवर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. न्यूटन सेकंड लॉचं सिग्निफिकन्स पुन्हा एकदा बघा. इट गिव्स द मेजर ऑफ द फोर्स अँड युनिट ऑफ द फोर्स. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. न्यूटन सेकंड लॉ तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला देतं आणि फोर्सचं युनिट देतं. ओके. न्यूटन सेकंड लॉला काय म्हणतो आपण, रिअल लॉ ऑफ मोशन असं म्हणतो. ओके. न्यूटन्स सेकंड लॉला काय म्हणतो, रिअल लॉ ऑफ मोशन. हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या. न्यूटन सेकंड लॉ इज कॉल्ड एज रिअल लॉ बिकॉज इट कॅन प्रूव्ह बोथ द फर्स्ट लॉ अँड थर्ड लॉ. सेकंड लॉ वरून आता असा क्वेश्चन विचारला की कुठल्या लॉ वरून कुठले बाकीचे 2 लॉज प्रूव्ह करू शकतो, तर लक्षात घ्या, बाय युझिंग सेकंड लॉ वी कॅन प्रूव्ह फर्स्ट अँड द थर्ड लॉ. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्याचबरोबर न्यूटन सेकंड लॉ काय करतो, मोमेंटम ही फंडामेंटल क्वांटिटी सांगतो, व्हेलॉसिटी नव्हे. ओके. इट डिफाइन्स मोमेंटम इन्स्टेड ऑफ व्हेलॉसिटी ॲज द फंडामेंटल क्वांटिटी. ओके. कारण फोर्स अप्लाय केल्यावर व्हेलॉसिटी चेंज होईल असं नाहीये. हे बघा, सेंटेन्स करेक्ट किंवा फॉल्स स्टेटमेंट मध्ये असं विचारलं जाऊ शकतं, फोर्स अप्लाय केल्यावर मोमेंटम मस्ट चेंज, व्हेलॉसिटी मस्ट चेंज. ओके. असे जर ऑप्शन असले तर त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट ऑप्शन कुठला येणार आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर व्हेलॉसिटी चेंज होईलच असं नाहीये, परंतु मोमेंटम मात्र डेफिनेटली चेंज होणार आहे, एक्सटर्नल रिझल्टंट फोर्स असेल तर. हा पॉइंट लक्षात ठेवा. अँड न्यूटन सेकंड लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज लोकल लॉ. ओके. इट इज रिअल लॉ, इट इज लोकल लॉ. लोकल लॉ असं का म्हटलं जातं, कारण एखाद्या पॉइंटचं ऍक्सेलरेशन त्या पॉइंटला असणाऱ्या फोर्सवर डिपेंड असतं, किंवा एखाद्या इन्स्टंटला एखाद्या बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेलं ऍक्सेलरेशन त्या इन्स्टंटला असणाऱ्या फोर्सवर डिपेंड असणार आहे. ते प्रिव्हियस फोर्स किती होता किंवा फ्युचरमध्ये फोर्स किती असणार आहे याच्यावर काय अजिबात डिपेंडंट नसतं, म्हणजे हिस्ट्रीवर अजिबात डिपेंडंट नसतं. आणि म्हणून काय म्हटलं जातं, न्यूटन सेकंड लॉला लोकल लॉ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ फोर्स याच्यामध्ये 2 आहेत, ऍब्सोल्यूट युनिट अँड द ग्रॅव्हिटेशनल युनिट. ऍब्सोल्यूट युनिट कुठला आहे, तर एसआय सिस्टीम मध्ये आहे न्यूटन आणि सीजीएस सिस्टीम मध्ये आहे डाईन. आणि ग्रॅव्हिटेशनल युनिट आहेत केजी वेट किंवा ग्रॅम वेट. ओके. हे कन्व्हर्जन पण माहिती पाहिजे. केजी वेटचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 9.8 न मल्टिप्लाय करावं लागतं, आणि ग्रॅम वेटचं डाईन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 980 न मल्टिप्लाय करावं लागतं. आणि न्यूटन आणि डाईन मधला कन्व्हर्जन फॅक्टर किती असतो, दॅट इज 10⁵ डाईन. ओके. आता ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ रिलेटेड काही इम्पॉर्टंट इथं कन्सेप्ट आहेत बघा. ओके. समजा एका वॉलवर एक पार्टिकल, यम मासचा पार्टिकल फी व्हेलॉसनं स्ट्राईक झाला आणि त्याच व्हेलॉसनं रिबाउंड झाला, तर इथं फोर्स किती येणार आहे, तर फोर्स येणार आहे 2mv/t. जास्त मी एक्सप्लेनेशन मध्ये जात नाही, आपला हा क्रॅश कोर्स असल्यामुळे आपल्याला पटपट फॉर्म्युले फक्त बघावे लागतील. म्हणजे बघा, यम मासचा पार्टिकल फी व्हेलॉसने एका वॉलवर आदळला आणि त्याच व्हेलॉसने जर रिबाउंड झाला, तर फोर्स एक्झर्टेड बाय दी पार्टिकल ऑन दी वॉल, म्हणजे पार्टिकलनं वॉलवर एक्झर्ट केलेला फोर्स किंवा वॉलनं पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स असणार आहे 2mv/t. फिर टी इज द टाइम ऑफ द कॉन्टॅक्ट. टी म्हणजे काय असणार आहे, टाइम ऑफ कोलिजन किंवा टाइम ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. आता हा पार्टिकल याच्यावर कोलाइड झाला आणि त्याला चिकटून बसला, रिबाउंड झाला नाही, तर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे mv/t. ओके. हा पार्टिकल याच्यावर आदळला आणि चिकटून बसला तर mv/t, आणि आदळला आणि रिबाउंड झाला तर 2mv/t. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर वॉलवर
एखादा पार्टिकल नॉर्मली इन्सिडेंट होण्याऐवजी आता इन्क्लाइंड असा इन्सिडेंट झाला, ऍट अन अँगल थीटा असा इन्सिडेंट झाला, तर या प्रोसेसमध्ये ओके ऍट अन अँगल थीटा विथ द नॉर्मल असेल, ऍट अन अँगल थीटा विथ द नॉर्मल, या अँगलमध्ये काय झाला, इन्सिडेंट झाला आणि त्याच वेलॉसिटीनं जर रिबाउंड झाला तर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे 2mv/t ऐवजी 2mv cos θ/t. कारण थीटाचा व्हेलॉसिटीचा थीटाच्या डायरेक्शन कंपोनंट, इकडचा कंपाऊंड येणार आहे फी cos θ. कुठल्या कंपोनंट मध्ये चेंज होतं, फक्त वॉलला परपेंडिक्युलर असणाऱ्या कंपोनंट मध्ये फक्त चेंज होते. ओके, आणि हाच अँगल जर विथ द वॉल दिलेला असेल, म्हणजे पार्टिकल ऍट अन अँगल थीटा विथ द वॉल इन्सिडेंट होत असेल, तर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे 2mv sin θ/t. त्याच्यानंतर वॉटर जेट प्रॉब्लेम, हे एक फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. एक वॉटर जेट एका सरफेसवर स्ट्राईक झाला, ओके, एक वॉटर जेट, समजा एखाद्या पाईप मधून वॉटर जेट बाहेर पडत असेल, तर या पाईपला होल्ड करण्यासाठी, पाईपला धरून ठेवण्यासाठी फोर्स किती लागणार आहे? कारण तुम्ही बघितलेलं असेल, पाईप मधून वॉटर जेट ज्यावेळी बाहेर पडत असतो त्यावेळी ती पाईप जी आहे ती पाठीमागे सरकते. कशामुळं? कारण जेवढं त्या वॉटरला फॉरवर्ड फोर्स क्रिएट होणार आहे, तेवढाच पाईपला काय होणार आहे, बॅकवर्ड फोर्स क्रिएट होणार आहे. बॅकवर्ड फोर्समुळे पाईप पाठीमागे सरकते. त्याला डान्सिंग पाईप असे आपण म्हणतो. लक्षात येत आहे? तर एखाद्या पाईप मधून एक वॉटर जेट किंवा लिक्विड जेट बाहेर पडत असेल, तर पाईपला आहे तिथं धरून ठेवण्यासाठी, पाठीमागे न जाऊ देण्यासाठी लागणारा फोर्स असतो ρ a v². ओके, काय येणार आहे, ρ a v². ρ म्हणजे डेन्सिटी, a म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पाईप, आणि फी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड विच इज कमिंग आउट थ्रू द पाईप, ρ a v². आता लक्षात घ्या, ρ a v²चं या देखील दोन टाईप मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. ओके, ρ a v²चं दॅट इज ρ(q²/a) असा देखील हा फॉर्म्युला लिहू शकतो. ρ a v² इज इक्वल टू ρ(q²/a). मग आता काही वेळेला क्वेश्चन विचारला जातो की फ्लो रेट जर डबल केला तर फोर्स किती करावा लागणार? ओके, म्हणजे वॉटर मधला फ्लो रेट जर डबल केला तर फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द पाईप काय होणार आहे? आता क्यू म्हणजे काय आहे, फ्लो रेट आहे. आता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, q² आहे. म्हणजे फ्लो रेट डबल केला तर फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द पाईप काय होणार आहे, 4 टाइम्स होणार आहे. लक्षात येते, 4 टाइम्स फोर्स म्हणजे ऍडिशनल फोर्स किती लावावा लागणार, 3f. ऍडिशनल फोर्स इज 3f. लक्षात येते का बघा, वॉटर जेटशी रिलेटेड हा फॉर्म्युला जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे, ρ a v². आता वॉटर ज्या सरफेसवर आदळते त्या सरफेसवर किती फोर्स एक्झर्ट करते, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 ρ a v². हे बघा, तर याच्यामध्ये बघा, वॉटर जेट या सरफेसवर आदळला आणि या सरफेसवरून आहे त्या व्हेलॉसिटीनंच परत काय झाला, रिबाउंड झाला. नॉर्मली आदळला आणि रिबाउंड झाला परत, तर फॉर्म्युला येणार आहे 2 ρ a v². जर वॉटर जेट त्या सरफेसवर आदळला आणि डेड फॉल झाला, रिबाउंड जर होत नसेल, इथं रिबाउंड जर होत नसेल, तर फॉर्म्युला फोर्स आहे तो ρ a v². बघा पुन्हा एकदा, एखादा वॉटर जेट सरफेसवर आदळला, रिबाउंड झाला नाही, तर फॉर्म्युला येणार आहे ρ a v². एखादा वॉटर जेट सरफेसवर स्ट्राईक झाला आणि परत आहे त्याच व्हेलॉसिटीनं पाठीमागे रिबाउंड झाला, तर फोर्स येणार आहे 2 ρ a v². ओके, याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे, जर वॉटर जेट फी व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाला आणि v' व्हेलॉसिटीनं रिबाउंड झाला, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी व्हेलॉसिटीनं रिबाउंड झाला, तर फॉर्म्युला येणार आहे ρ a v इन ब्रॅकेट फी प्लस v'. ओके, त्याचबरोबर ऍट अन अँगल थीटा, म्हणजे वॉटर जेट आता नॉर्मली स्ट्राईक होईल असं नाहीये. वॉटर जेट थीटा अँगल टू द नॉर्मल, थीटा अँगल नॉर्मल टू द वॉल. ओके, वॉटर जेटनं केलेला अँगल नॉर्मल बरोबर थीटा असेल. ही नॉर्मल कुठली, वॉलला काढलेली नॉर्मल. तर या डायरेक्शन जर इन्सिडेंट होत असेल तर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे 2 ρ a v² cos θ. तर cos² θ मात्र येत नाही, लक्षात ठेवा. 2 ρ a v² cos θ हे लक्षात ठेवावं लागतं. काही स्टुडंट cos² θ लक्षात ठेवतात म्हणून सांगितलं. त्याचबरोबर एखाद्या पाईपमध्ये असा बेंड असेल, पाईपमध्ये बेंड असेल, तर या बेंड पासून जाताना हे वॉटर जे आहे ते काय करतं, हे लिक्विड जे आहे ते आउटवर्ड डायरेक्शन एक फोर्स एक्झर्ट करतं, आणि या फोर्सचा फॉर्म्युला असतो √2 ρ a v². म्हणजे बघा, हे फॉर्म्युले सगळे वॉटर जेटचे सगळे फॉर्म्युले ρ a v² च्या स्वरूपातच आहेत. ओके, ρ a v² हा फॉर्म्युला कधी येतो, पाईपला होल्ड करण्यासाठी, किंवा वॉटर जेट सरफेसवर स्ट्राईक झाला आणि रिबाउंड झाला नाही तर 2 ρ a v² कधी येतो,
सरफेसवर स्ट्राईक झाला आणि त्याच वेळेला रिबाउंड झाला. त्याच्यानंतर 2 रो ए व्ही स्क्वेअर कॉस थिटा कधी येतो, थिटा अँगलला स्ट्राईक झाला तर. आणि फोर्स एक्झर्टेड बाय फ्लोईंग वॉटर ऑन द बेंड, 90 डिग्रीच्या बेंडवर फ्लोईंग वॉटरने एक्झर्ट केलेला फोर्स असतो √2 रो ए व्ही स्क्वेअर. म्हणजे सगळीकडे रो ए व्ही स्क्वेअर येते बघा, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये 2 रो ए व्ही स्क्वेअर कधी आहे, रो ए व्ही स्क्वेअर कॉस थिटा कधी आहे, रो ए व्ही इन ब्रॅकेट व्ही प्लस व्ही डॅश कधी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे मशीन गनचा प्रॉब्लेम. सपोज एखाद्या मशीन गन मधून एम मासच्या बुलेट एन बुलेट पर सेकंड काय होत असतील, बाहेर पडत असतील, आणि ते यू व्हेलॉसिटीने बाहेर पडत असेल. मशीन गन मधून काय होतं, पर सेकंड नंबर ऑफ बुलेट्स काय होतात, बाहेर पडतात. प्रत्येकाचं काहीतरी मास असणार आहे आणि सगळ्यांची व्हेलॉसिटी किती आहे, यू व्हेलॉसिटी आहे. तर ही मशीन गन, जसं पाईप मधून वॉटर ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी काय होतं, ते बाहेर पडणारं वॉटर पाईपवर बॅकवर्ड डायरेक्शन काय देतं, रिॲक्शन देतं आणि पाईप पाठीमागे जाते. तसं मशीन गन मधून ज्यावेळी बुलेट्स बाहेर पडतात त्यावेळी बुलेट फॉरवर्ड डायरेक्शन जातात, तर मशीन गन जी आहे ती काय होते, बॅकवर्ड डायरेक्शन रिकॉईल होते. आणि त्याच्यामुळे त्या मशीन गनला होल्ड करायचं असेल, म्हणजे पाठीमागं रिकॉईल होण्यापासून जर प्रिव्हेंट करायचं असेल तर किती फोर्स लावावा लागेल, MNU. ओके, हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. मनू म्हणून लक्षात ठेवायचं, मनू असं लक्षात राहतंय. MNU. एम म्हणजे मास ऑफ इच बुलेट, एन म्हणजे नंबर ऑफ बुलेट फायर्ड पर सेकंड, आणि यू म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ इच बुलेट. ओके, व्हेलॉसिटी ऑफ इच बुलेट. म्हणजे मशीन गनच्या प्रॉब्लेम मध्ये फोर्सचा फॉर्म्युला असतो मनू. हा फोर्स कुठला आहे, मनू हा फोर्स कुठला आहे, मशीन गनला धरून ठेवण्यासाठी लागणारा फोर्स. ओके, एवढा फोर्स लावावा लागणार, तो फोर्स लावला नाही तर मशीन गन पाठीमागे सरकत जाणार आहे ड्यू टू दिस फोर्स. आता जसं वॉटर जेट सरफेसवर स्ट्राईक झाल्यावर त्या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करतं, तसं ह्या बाहेर पडलेल्या बुलेट ज्या सरफेसवर जाऊन आदळणार आहेत त्या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करतात. आणि त्याचे फॉर्म्युले काय आहेत, दॅट इज बुलेट, मुव्हिंग बुलेट सरफेसवर स्ट्राईक झाली आणि त्याच वेळेला रिबाउंड झाली तर सरफेसवर क्रिएट झालेला फोर्स असणार आहे 2 मनू, 2 MNU. लक्षात येते का? बुलेट सरफेसवर स्ट्राईक झाली आणि त्याच वेळेला रिबाउंड झाली तर फॉर्म्युला फॉर द फोर्स येणार आहे 2 मनू. आणि जर बुलेट त्या सरफेसवर आदळली आणि त्याच्यामध्ये घुसून बसली, गेट्स इम्बेडेड इनटू इट, तर फोर्स ऑन द सरफेस इज मनू येणार आहे. बघा, म्हणजे मशीन गन प्रॉब्लेम मध्ये 2 फॉर्म्युला आहेत, एक आहे मनू आणि दुसरा आहे 2 मनू. मनू कुठला फॉर्म्युला आहे, MNU कुठला फॉर्म्युला आहे, जर बुलेट स्ट्राईक होत असतील आणि घुसून बसत असतील किंवा मशीन गनला होल्ड करण्यासाठी लागणारा फोर्स. आणि 2 मनू हा फोर्स कधी क्रिएट होतो, जर बुलेट एखाद्या सरफेसवर स्ट्राईक होत असतील आणि त्याच वेळेला रिबाउंड होत असतील तर. ठीक आहे. आता याच्यामध्ये सपोज अशा प्रकारे एक मेटल प्लेट आहे, याच्यातली स्पेशल केस बघा. अशा प्रकारे एक मेटल प्लेट आहे आणि या मेटल प्लेटचा मास आहे M, म्हणजे या मेटल प्लेटला डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, mg. आता या प्लेटवर काय करायचं आहे, बुलेट्स फायर करायचे आणि बुलेट्स फायर करून ही जी प्लेट आहे ती खाली पडू द्यायची नाही. मशीन गन मधून वन आफ्टर अनदर बुलेट फायर करायच्या, जेणेकरून ती प्लेट खाली पडली नसली पाहिजे. तर या केसमध्ये इक्वेशन काय येणार बघा, डाऊनवर्ड फोर्स येणार आहे mg, बरोबर ना. डाऊनवर्ड फोर्स म्हणजे खाली ओढणारा फोर्स येणार आहे mg, आणि अपवर्ड फोर्स येणार आहे एक तर मनू येणार किंवा 2 मनू येणार आहे. ते गिवन कंडिशन नुसार येणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये क्वेश्चन कसा असतो, ती प्लेट खाली पडू द्यायची नसेल तर किती बुलेट्स पर सेकंड फायर कराव्या लागतील, अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये असतात. लक्षात येते? क्वेश्चन काय असणार बघा, अ मेटल प्लेट इज हेल्ड सस्पेंडेड इन एअर बाय फायरिंग दी बुलेट्स फ्रॉम द मशीन गन. मशीन गन मधून काय करायचे आहेत, प्लेटवर बुलेट्स फायर करायचे आणि प्लेट खाली पडू द्यायची नाही. तर त्या केसमध्ये त्या प्लेटचं वेट mg असणार, कॅपिटल M इंटू जी. हे M कॅन्सल होत नाही. हे कॅपिटल M म्हणजे प्लेटचा मास असणार आहे आणि स्मॉल m म्हणजे बुलेटचा मास असणार आहे. आता बुलेट त्याच्यावर स्ट्राईक होऊन घुसून बसत असेल तर mg इज इक्वल टू मनू फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि जर त्या स्ट्राईक होऊन रिबाउंड होत असेल तर mg इज इक्वल टू 2 मनू. फॉर्म्युले बघा सगळे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉपिंग फोर्स चे फॉर्म्युले. स्टॉपिंग फोर्सचे फॉर्म्युले. स्टॉपिंग फोर्सचे एकूण 4 फॉर्म्युलेज आहेत. पहिला,
पहिला फॉर्म्युला जो आहे, सपोज एक बॉडी यू व्हेलॉसिटीने निघाली आहे आणि एस डिस्टन्स मध्ये जाऊन काय होते, थांबते. म्हणजे ब्रेक मारल्यावर एस डिस्टन्स जाऊन थांबते. तर त्याला थांबवण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे, स्टॉपिंग फोर्स, तो किती असणार आहे? mu²/2s. ठीक आहे. त्याच्यानंतर एक बॉडी यू व्हेलॉसिटीने निघाली आहे आणि टी टाइम नंतर ती काय होते, म्हणजे ब्रेकिंग फोर्स अप्लाय केल्यावर टी टाइम नंतर ती रेस्टमध्ये येते. तर ब्रेकिंग फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे mu/t. त्याच्यानंतर एखादी बॉडी के एवढ्या कायनेटिक एनर्जीने निघाली असेल आणि एस डिस्टन्स मध्ये जाऊन थांबते. कायनेटिक एनर्जी के आणि इट कम्स टू द रेस्ट आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स एस. त्यावेळी ब्रेकिंग फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे k/s. ठीक आहे. आणि एखादी बॉडी के एवढ्या कायनेटिक एनर्जीने निघालेली आहे आणि टी टाइम नंतर स्टॉप होत असेल तर येणार आहे फोर्स √2mk/t. √2mk/t. या पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले येत आहेत. ओके. स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला तर माहितीच आहे. स्टॉपिंग डिस्टन्स इज mu²/2f k/f किंवा p²/2mf. आणि स्टॉपिंग टाइमचा फॉर्म्युला आहे mu/f √2mk/f किंवा p/f. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते न्यूटन सेकंड लॉ वरून आलेले आहेत. म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. प्रत्येक केसमध्ये फक्त तुम्हाला ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे, फॉर्म्युले पाठ करायची गरज नाहीये. ओके. फोर्स इज इक्वल टू मास ऍज इट इज राहणार, फक्त ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी डिस्टन्स दिलेला असेल तर ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी डिस्टन्स दिलेला असेल तर ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी टाइम दिलेला असेल तर ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे. फक्त तिथं ऍक्सेलरेशन प्रत्येक ठिकाणी रिप्लेस केलेलं आहे, एवढंच तिथे केलंय, बाकी जास्त काय केलेलं नाहीये. ओके. ते एकदा ट्राय करून बघा, त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. फॉर एन एक्झाम्पल, एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एक बॉडी फी व्हेलॉसिटीने निघाली आणि एस डिस्टन्स मध्ये जाऊन थांबते, तर फोर्स किती लावावा लागेल त्याला थांबवण्यासाठी, किंवा ब्रेकिंग फोर्स किती असणार आहे? आता हे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी यू असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 होणार ना, थांबणार म्हणजे, बरोबर आहे ना, आणि ती एस डिस्टन्स मध्ये जाऊन थांबते. मग आता इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स माहित असेल तर ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन्स वापरायला पाहिजे. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. बरोबर आहे ना. तर फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे v², आणि इथं रिटार्डेशन असणार आहे म्हणून -2as लिहावं लागेल, आणि त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन येणार आहे v²/2s. आणि मग फोर्स येणार आहे ब्रेकिंग फोर्स, मास इंटू ऍक्सेलरेशन mv²/2s. हाच फॉर्म्युला आलाय का बघा वर, फी आणि एसच्या स्वरूपात. हे बघा, mv²/2s. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फोर्स काढण्यासाठी मास इंटू ऍक्सेलरेशन एवढंच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि ऍक्सेलरेशन फक्त दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून, म्हणजे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे स्पीड आणि डिस्टन्स दिलेला असेल तर ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे. स्पीड आणि टाइम दिलेला असेल तर ऍक्सेलरेशन काढणं खूपच सोपं आहे, कारण व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम म्हणजे ऍक्सेलरेशन येणार आहे. अँड सो ऑन. या पद्धतीने हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. याच्यानंतर ही एक महत्वाची गोष्ट आहे बघा, ए लॉरी अँड अ कार are moving are brought to the rest by applying same retarding force. बघा, एक लॉरी म्हणजे ट्रक आणि कार दोघांच्या वर तेवढाच रिटार्डिंग फोर्स लावलेला आहे बॅकवर्ड डायरेक्शन, म्हणजे मोशनच्या अपोजिट डायरेक्शन फोर्स लावला. ओके. आणि ते फायनली थांबलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की सुरुवातीला ते सेम मोमेंटमने निघाले. ओके. इनिशियली दे आर मुव्हिंग विथ सेम मोमेंटम, आणि त्यांच्यामध्ये वर सेम ब्रेकिंग फोर्स अप्लाय केला. तर स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ कार इज मोर दॅन स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ द ट्रक, बट दे विल स्टॉप आफ्टर ट्रॅव्हलिंग काय येणार आहे, सेम टाइम. दोघांची कायनेटिक एनर्जी सेम असेल तर दोघांचं स्टॉपिंग डिस्टन्स तेवढंच येतं, परंतु ट्रक काय होणार आहे, थांबण्यासाठी जास्त वेळ घेणार कारपेक्षा. आणि दोघे सेम व्हेलॉसिटीने जात असतील तर ट्रकचं स्टॉपिंग डिस्टन्स जास्त येतं, कारचं कमी येतं, आणि त्याचबरोबर कारचा टाइम देखील कमी येतो आणि ट्रकचा स्टॉपिंग टाइम काय येतो, जास्त येतो. त्याच्यावर कुठलाही क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. बेसिक क्वेश्चन काय होणार बघा, एक सॅम्पल क्वेश्चन, कार अँड ट्रक आर मुव्हिंग विथ सेम कायनेटिक एनर्जी. कार आणि ट्रक सुरुवातीला सेम कायनेटिक एनर्जी निघाले, दोघांच्यावर तेवढाच ब्रेकिंग फोर्स अप्लाय केला, तर स्टॉपिंग डिस्टन्सचं काय होणार नाही, स्टॉपिंग टाइमचं काय येणार आहे, तर स्टॉपिंग डिस्टन्स दोघांचं तेवढंच येणार, म्हणजे तेवढंच डिस्टन्स जाऊन दोघे जण थांबणार. परंतु लवकर कोण थांबणार आहे, कार लवकर थांबणार आणि ट्रक थोड्या वेळानं थांबणार. ओके. त्याच्यासाठी हा टेबल थोडासा
लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज द रॉकेट प्रपल्शन प्रॉब्लेम. आता रॉकेट प्रपल्शन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोनच फॉर्म्युले फक्त इथं पाठ करायचे आहेत, बाकी जास्त काही नाहीये. पहिला फॉर्म्युला म्हणजे रॉकेट प्रपल्शनला लागणारा फोर्सचा फॉर्म्युला असतो फी डीएम बाय डीटी. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. जे रॉकेटला वर नेणारा जो फोर्स असतो ना, त्याला काय म्हणतो, अपथ्रस्ट असं म्हणतो, अपथ्रस्ट. तर या अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज फी डीएम बाय डीटी असतं. बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये फी म्हणजे काय, रॉकेटची व्हेलॉसिटी नव्हे, किंवा फी डीएम बाय डीटी म्हणण्यापेक्षा फी आर डीएम बाय डीटी असा फॉर्म्युला पाठ करा. फी आर म्हणजे त्या रॉकेट मधून खाली बाहेर पडणारे जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ना, हे सपोज रॉकेट आहे, असं रॉकेट वर जात असेल तर त्याच्या बॉटम मधून बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत, ते गॅसेसची व्हेलॉसिटी म्हणजे फी आर. आणि डीएम बाय डीटी म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ द फ्युएल, म्हणजे पर सेकंड किती किलोग्राम फ्युएल काय होतंय, कन्झ्युम होतंय. लक्षात येते मी काय सांगतोय. सो एम डीफी बाय डीटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला रॉकेट प्रोपल्शन मध्ये. फीआर म्हणजे क्वेश्चन मध्ये एक्झॉस्ट वेलॉसिटी दिलेली असते आणि डीएम बाय डीटी म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ फ्युएल. एक्झाम्पल बघूया, व्हेरी सिंपल एक्झाम्पल. क्वेश्चन असा आहे, अ रॉकेट कन्झ्युम्स 5 kg पर सेकंड फ्युएल. रॉकेट किती फ्युएल कन्झ्युम करतंय, 5 किलोग्राम पर सेकंड एवढं फ्युएल कन्झ्युम करतंय. आणि रॉकेट मधून बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत, बॉटम मधून ते हाय व्हेलॉसिटीनं गॅसेस बाहेर पडतात, माहिती आहे ना, त्या गॅसेसची व्हेलॉसिटी आहे 1000 मीटर पर सेकंड. तर ते रॉकेटवर अपवर्ड फोर्स किती क्रिएट होणार आहे, तर रॉकेटवर अपवर्ड फोर्स असणार आहे फी डीएम बाय डीटी. कॅल्क्युलेट केलंय का बघा. सो फी येणार आहे 1000 आणि डीएम बाय डीटी येणार आहे 5. सो आन्सर येणार आहे 5000 न्यूटन. व्हेरी सिंपल. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम रॉकेट प्रोपल्शन मध्ये येतात. दिस इज द सिम्पलेस्ट प्रॉब्लेम, लक्षात घ्या, रॉकेट प्रोपल्शन मधला. तर अपथ्रस्टचा फॉर्म्युला आहे फी डीएम बाय डीटी, हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रॉकेट हवेमध्ये तरंगत ठेवायचा असेल, जस्ट लिफ्ट करायचं असेल, सस्पेंड म्हणजे वर पण जायचं नाही, खाली पण जायचं नसेल, तर हा फी आर डीएम बाय डीटी इज इक्वल टू काय करायचं, एमजी करायचं. फी आर डीएम बाय डीटी इज इक्वल टू एमजी करायचं. त्याला ऍक्सेलरेशन वर न्यायचं असेल तर फी आर डीएम बाय डीटी म्हणजे अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, मास ऑफ द रॉकेट इन ब्रॅकेट जी प्लस ए. ठीक आहे. आणि दुसरा फॉर्म्युला जो इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे, तो फॉर्म्युला म्हणजे टी टाइम नंतर रॉकेटला किती व्हेलॉसिटी मिळणार, त्याचा फॉर्म्युला, तो तेवढा पाठ करून ठेवा. फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे यू मायनस जीटी. ऍक्च्युली यू मायनस जीटी म्हणजे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आहे ना. एक बॉडी यू व्हेलॉसिटीनं वर प्रोजेक्ट केली तर फायनल व्हेलॉसिटी काय असतं, पर सेकंड 10 न व्हेलॉसिटी कमी होते. यू मायनस जीटी हे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आणखी एक टर्म ऍड होते, फी आर एल एन एम नॉट डिवायडेड बाय एम. ओके. सो दिस इज द फायनल व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी, म्हणजे टी टाइम नंतर रॉकेटला किती व्हेलॉसिटी मिळालेली असणार आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला, म्हणजे दोन फॉर्म्युले, एक म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला फी आर डीएम बाय डीटी आणि दुसरा फायनल व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टीचा, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हे दोन फॉर्म्युले पाठ करून ठेवा. दॅट इज फी इज इक्वल टू यू मायनस जीटी फी आर एल एन एम नॉट बाय एम. आता याच्यामध्ये एम नॉट आणि एम काय असतं, एम नॉट म्हणजे इनिशियल टोटल मास. रॉकेट इग्नाइट करायच्या अगोदर ते एकूण मास रॉकेटचं जे आहे, म्हणजे त्याच्यामधलं फ्युएलचं मास, बॉडीचं मास, सगळं मास, ते एम नॉट. आणि एम म्हणजे काय, टी टाइम नंतर राहिलेलं मास, टी टाइम नंतर राहिलेलं मास, शिल्लक मास. ओके. आणि एल म्हणजे काय, लॉग टू द बेस ई असतं, लक्षात घ्या, लॉग टू द बेस ई. ओके. आफ्टर दिस नेक्स्ट concept. Next is the chain problem. Chain problem. हे बघा, चेन प्रॉब्लेम काय आहे, तर सपोज एक चेन आहे आणि लॅम्बडा त्याची काय आहे, मास पर युनिट लेंथ आहे. लॅम्बडा इज द मास पर युनिट लेंथ. ठीक आहे. आणि फी या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं, म्हणजे एका टेबलवर ही चेन जी आहे ती अशी टेबलवर, हॉरिझॉन्टल टेबलवर ठेवलेली आहे आणि फी या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं त्याला वर ओढायचं आहे. तर किती फोर्स लावावा लागेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर ओढण्यासाठी लागणारा फोर्स असणार आहे लॅम्बडा व्ही स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला बघा, लक्षात राहतोय का. चेन प्रॉब्लेम मध्ये
एखाद्या चेनला फी या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने वर ओढायचं असेल तर आपल्याला किती फोर्स लावा लागतो? लॅम्बडा इंटू व्ही स्क्वेअर. लॅम्बडा इज द मास पर युनिट लेंथ आणि फी म्हणजे जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ज्यांना आपल्याला वर ओढायचं आहे. दिस इज द फोर्स इन ऍडिशन टू वेट. म्हणजे वेट सोडून हा एक्स्ट्रा फोर्स एवढा लावा लागणार आहे. म्हणजे टोटल फोर्स किती लावा लागणार आहे? mg प्लस लॅम्बडा व्ही स्क्वेअर. ठीक आहे. इथं आणखी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. सपोज एक चेन किंवा रोप अशी व्हर्टिकल धरलेली आहे विथ लोअर एंड टचिंग द ग्राउंड. ही कन्सेप्ट फक्त मी सांगतो, तेवढंच लक्षात ठेवा. एक चेन आपण काय केली, एका सरफेसवर अशा प्रकारे व्हर्टिकल हेल्ड केली आहे. ओके, सच दॅट लोअर एंड इज टचिंग द ग्राउंड. लोअर एंड काय व्हायला लागलंय? ग्राउंड टेबलला टच व्हायला लागलंय. आता या चेनला सोडून दिली तर काय होणार आहे? चेन या टेबलवर येऊन आपटणार. तर इथं हा एक पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. चेन टेबलवर एकूण फोर्स किती एक्झर्ट करेल असा क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर येणार आहे 3mg. टोटल फोर्स विल बी 3mg. रिमेंबर दिस. ओके, 3mg. बघा इथं फॉर्म्युला दिसतोय का? 3mg x बाय एल. म्हणजे याचा एक्स पार्ट टेबलवर पडला. एक्स पार्ट टेबलवर पडला म्हणजे कंप्लीट चेन अजून पडलेली नाहीये. सपोज एक्स पार्ट जर टेबलवर पडलेला असेल तर 3mg x बाय एल येणार आहे. आणि कंप्लीट चेन टेबलवर पडली तर x इज इक्वल टू एल होणार. हे एल एल कॅन्सल होतंय आणि 3mg ऍटलिस्ट एवढा तरी याच्यातला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक चेन आपण टेबलवर व्हर्टिकल धरली आणि सोडून दिली अंडर ग्रॅव्हिटी. सरफेसवर जाऊन स्ट्राईक होणार आणि सरफेसवर फोर्स एक्झर्ट करणार आहे 3mg. त्याच्यानंतर हा देखील फी डीएम बाय डीटीचाच फॉर्म्युला आहे. जो रॉकेट प्रपोल्शनचा फॉर्म्युला आहे तसाच हा फॉर्म्युला आहे बघा. समजा कन्व्हेअर बेल्ट आहे. कन्व्हेअर बेल्ट तुम्हाला माहित असेल या पद्धतीने असतो कन्व्हेअर बेल्टचा प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये हा बेल्ट जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी फी न जर पुढे पळत असेल आणि त्यावेळी डीएम बाय डीटी या रेटनं काय होत असेल याच्यावर मास पडत असेल. म्हणजे कन्व्हेअर बेल्ट प्रॉब्लेम कसा असतो? इन कन्व्हेअर बेल्ट, ओके, द बेल्ट इज मुव्हिंग विथ सपोज 1 मीटर पर सेकंड. बेल्ट 1 मीटर पर सेकंड न पळतोय आणि त्याच्यावर काय व्हायला लागलेलं आहे? आता हा बेल्ट कशासाठी वापरणार आपण? मटेरियल एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्सफर करायला. मग त्याच्यासाठी या बेल्टवर कंटिन्युअसली एका सर्टन रेटनं काय होत असतं? मटेरियल पडत असतं. ओके, आता या बेल्टवर सपोज 1 kg पर सेकंड असं मटेरियल पडत आहे. तर त्याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं त्या बेल्टला रन करण्यासाठी किती फोर्स लावावा लागणार आहे? तर फॉर्म्युला येणार आहे फी डीएम बाय डीटी. फी आहे 1 आणि डीएम बाय डीटी किती? 1. सो आन्सर काय येणार आहे? दॅट इज 1 न्यूटन. ओके, फी डीएम बाय डीटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज कन्सेप्ट ऑफ द इम्पल्स. आता इम्पल्स म्हणजे काय असतं? व्हेन द लार्ज फोर्स इज ऍक्टिंग फॉर द शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम देन देर इज अ कन्सेप्ट ऑफ इम्पल्स. इम्पल्सची कन्सेप्ट कधी येते? ज्यावेळी लार्ज फोर्स स्मॉल टाइम इंटरव्हलला ऍक्ट होत असेल तर त्यावेळी इम्पल्सची कन्सेप्ट येते. इम्पल्सचे एक्झाम्पल जर द्यायचे झाले, व्हेन बॉल हिट्स द बॅट किंवा बॅट हिट्स द बॉल देर इज अ इम्पल्स. व्हेन नेल इज हॅमर्ड बाय द हॅमर, म्हणजे आपण ज्यावेळी हॅमरनं नेलवर स्ट्राईक करतो त्यावेळी एक्झर्ट झालेला फोर्स जो आहे ना तो व्हेरी शॉर्ट टाइम इंटरव्हल साठी असतो. ओके, म्हणजे असे काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये फोर्स जो आहे तो व्हेरी शॉर्ट टाइम इंटरव्हलला ऍक्ट होत असतो. ओके, दॅट इज द इम्पल्स. आता इम्पल्सचा फॉर्म्युला काय आहे? तर इम्पल्स इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड द टाइम. अप्लाय केलेला फोर्स आणि किती टाइम ऍक्ट होतोय, ओके, त्याच्यानुसार इम्पल्सचा फॉर्म्युला येणार फोर्स इंटू टाइम येणार आहे इम्पल्स. परंतु हा फोर्स जर विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट असेल तर इम्पल्सचा फॉर्म्युला येणार आहे एफ इंटू टी. आणि फोर्स जर व्हेरिएबल असेल तर इम्पल्सचा फॉर्म्युला येतो इम्पल्स इज डिनोटेड बाय जे इंटिग्रेशन ऑफ एफ डी टी. ओके, इम्पल्स. आता इम्पल्सचे फॉर्म्युले बघा. पहिला फॉर्म्युला फोर्स कॉन्स्टंट असेल तर फोर्स इंटू टाइम. फोर्स व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ डी टी येणार आहे. आणि जर मोमेंटमच्या स्वरूपात सांगायचं झालं तर इम्पल्स म्हणजे असतं चेंज इन मोमेंटम. दॅट इज इम्पल्स इज इक्वल टू एम इंटू फायनल व्हेलॉसिटी मायनस एम इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे इम्पल्स इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम असतं. इम्पल्स एक्झॅक्टली इक्वल टू चेंज इन मोमेंटम असतं आणि त्याच्यामुळं
इम्पल्सचं डायमेन्शन आणि मोमेंटमचं डायमेन्शन दोघांचं डायमेन्शन काय येतं एक्झॅक्टली सेमच येतं. ओके. आता इथं एक महत्वाची गोष्ट, फोर्स आणि टाइम ग्राफ जर दिलेला असेल, एफटी ग्राफ जर दिलेला असेल, फोर्स टाइम ग्राफ जर दिलेला असेल या पद्धतीनं, तर एरिया अंडर एफटी ग्राफ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. समजा असा काहीतरी एरिया असेल, तर हा एरिया अंडर एफटी ग्राफ जो आहे, एरिया अंडर एफटी ग्राफ म्हणजे इम्पल्स असतं, कारण फोर्स इंटू टाइम म्हणजे इम्पल्स, आणि इम्पल्स म्हणजेच असतं चेंज इन मोमेंटम. तर लक्षात ठेवा, एरिया अंडर फोर्स टाइम ग्राफ म्हणजे काय असणार आहे, इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम असणार आहे. फक्त मोमेंटम नव्हे, तर इट इज चेंज इन मोमेंटम. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, म्हणजे आपण बघितला फर्स्ट लॉ, त्याचे सगळे सिग्निफिकन्सचे पॉइंट वगैरे. त्याच्यानंतर सेकंड लॉ, त्याचे सगळे ऍप्लिकेशन आपण रिवाइज केलेले आहेत. आता आहे न्यूटन्स थर्ड लॉ. तर न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो, फोर्सेस नेहमी पेअर मध्येच एक्झिस्ट करतात. फोर्सेस जे असतात ना, ते पेअर मध्येच असतात. म्हणजे नेहमी प्रत्येक फोर्सला एक जोडीदार असतोच, प्रत्येक ऍक्शनला एक रिॲक्शन ही असतेच. हा न्यूटन्स थर्ड लॉ आहे. ओके, म्हणजे याचा मीनिंग काय होतो लक्षात घ्या. याचा मीनिंग काय होतो, फोर्स पेअर मध्ये असतात, आणि जे फोर्स पेअर मध्ये नसतात मग त्यांना काय म्हणायला पाहिजे, सुडो फोर्स, इमॅजिनरी फोर्सेस म्हणायला पाहिजे. ओके, म्हणजे अशा प्रकारे फोर्सेसच्या दोन कॅटेगरी आहेत, एक म्हणजे रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. रिअल फोर्स म्हणजे काय, न्यूटन्स थर्ड लॉ उभे करणारे जे फोर्सेस आहेत त्यांना रिअल फोर्सेस असं म्हणायचं, आणि न्यूटन्स थर्ड लॉ जे उभे करत नाही त्याला काय म्हणायचं, सुडो फोर्सेस असं म्हणायचं. ओके. आता ज्यावेळी दोन बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि ते एकमेकावर फोर्स एक्झर्ट करतात, त्यावेळी एफ ए बी इज इक्वल टू मायनस एफ बी ए असतं. ओके, एफ ए बी इज इक्वल टू मायनस एफ बी ए. त्याच्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉचे काही एक्झाम्पल बघा. फाईल वॉकिंग, ऍक्शन इज बॅकवर्ड पुश. आपण ज्यावेळी चालतोय त्यावेळी ऍक्शन म्हणजे काय असतं, आपल्या पायाच्या साईडने बॅकवर्ड आपण पुश करतो, आणि त्यावेळी काय होणार आहे, फ्रिक्शन नावाची एक रिॲक्शन क्रिएट होणार तिथं, आणि त्या रिॲक्शनमुळे काय होतो, आपण फॉरवर्ड जातो. म्हणजे अवर वॉकिंग इज ड्यू टू द न्यूटन्स थर्ड लॉ. अवर वॉकिंग इज पॉसिबल ड्यू टू द न्यूटन्स थर्ड लॉ. वी कॅन नॉट वॉक इन द स्पेस. आपण स्पेसमध्ये वॉक करू शकत नाही, कारण का, तिथं रिॲक्शनच क्रिएट होत नाही. त्याचबरोबर स्विमिंग करत असताना पर्सन जो आहे तो फॉरवर्ड डायरेक्शन जातो. फॉरवर्ड डायरेक्शन का जातो, कारण हँड जे आहे ते वॉटरला बॅकवर्ड पुश करतात, दॅट इज द ऍक्शन, आणि त्यावेळी वॉटर काय करणार आहे, हँडवर रिॲक्शन देणार आहे, दॅट इज द फॉरवर्ड. म्हणजे स्विमिंग इज पॉसिबल ओनली ड्यू टू द रिॲक्शन, दॅट इज द न्यूटन्स थर्ड लॉ. त्याचबरोबर एखाद्या मशीन गन मधून किंवा गन मधून आपण बुलेट फायर करतो, त्यावेळी बुलेट फॉरवर्ड डायरेक्शन जाते. ते कशामुळं, दिस हॅपन्स ड्यू टू द ऍक्शन. आणि त्यावेळी गन जी आहे ती काय होते, बॅकवर्ड डायरेक्शन रिकॉईल होते, आणि गन बॅकवर्ड डायरेक्शन रिकॉईल कोणामुळे होते, ड्यू टू द रिॲक्शन. ओके, सो फॉरवर्ड मोशन ऑफ द बुलेट इज ड्यू टू ऍक्शन, अँड बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज ड्यू टू द रिॲक्शन. किंवा रॉकेट प्रपल्शन मध्ये काय होतं, गॅसेस आर इजेक्टेड डाउनवर्ड ड्यू टू ऍक्शन, आणि रॉकेट मूव्ह अपवर्ड ड्यू टू द रिॲक्शन. आता क्वेश्चन सपोज विचारला, रॉकेट प्रपल्शन कुठल्या न्यूटन्सच्या लॉज नुसार होतं, तर त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे, रॉकेट प्रपल्शन इज ड्यू टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, त्याचा फॉर्म्युला न्यूटन सेकंड लॉ मध्ये मिळतोय, परंतु रॉकेट प्रपल्शन होते कशामुळं, दिस हॅपन्स ड्यू टू द न्यूटन्स थर्ड लॉ. किंवा डान्सिंग पाईप मध्ये पाईप पाठीमागे अशी डान्स करते बघा, तर डान्सिंग ऑफ द पाईप हे कुणामुळे होतं, दिस इज वन्स अगेन ड्यू टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणखी एक महत्वाची इथं गोष्ट सांगायची आहे, रॉकेट प्रपल्शन कशामुळे आहे, तर न्यूटन्स थर्ड लॉ मुळे पण आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इट इज ऑल्सो ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. रॉकेट प्रपल्शन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मुळे होतंय, आणि न्यूटन्स थर्ड लॉ मुळे होतंय. ठीक आहे. एखाद्या फ्रिक्शनलेस सरफेसवर आपल्याला जर मूव्ह करायचं असेल,
पुन्हा एकदा आपलं वॉकिंग कुणामुळे होतंय? ड्यू टू रिॲक्शन. समजा एक पर्सन आहे आणि तो फ्रिक्शनलेस सरफेसवर उभा आहे. ठीक आहे. आता तो वॉक तर करू शकणार नाही, कारण त्याचे पाय स्लिप होणार आहेत. कारण इथं रिॲक्शनच नाही ना. ऍक्शन तो पर्सन किती प्रोड्यूस करेल, परंतु इथे रिॲक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होत नाही आणि त्यामुळे पर्सन पुढे वॉक करू शकणार नाही. आता एका पर्टिक्युलर डायरेक्शनला त्याला मूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? तर समजा राईटला जायचं असेल, त्याला राईटला मूव्ह करायचं असेल तर लेफ्टला त्याला काय करावं लागेल? ऑब्जेक्ट्स फेकावे लागणार आहेत. ओके. ही हॅज टू थ्रो द ऑब्जेक्ट इन द बॅकवर्ड डायरेक्शन. लक्षात येतंय मी काय सांगतोय? म्हणजे एका पर्सनला टुवर्ड्स राईट जर मूव्ह करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? बॅकवर्ड डायरेक्शन ऑब्जेक्ट जे आहेत, अपोजिट डायरेक्शन ऑब्जेक्ट जे आहेत ते थ्रो करावे लागणार आहेत. कारण ज्यावेळी तो ऑब्जेक्ट थ्रो करतो ना, त्यावेळी ऑब्जेक्टवर तो ऍक्शन देतो आणि त्यावेळी तो ऑब्जेक्ट सिमिलरली पर्सनवर काय देतो? रिॲक्शन देतो. अँड ड्यू टू दॅट रिॲक्शन म्हणजे ऑब्जेक्ट पुढे फेकले तर पर्सन पाठीमागे ऑटोमॅटिकली सरकत जाणार आहे. ऑब्जेक्ट पाठीमागे फेकले तर काय होणार आहे? पर्सन जो आहे तो पुढे सरकत जाणार आहे. ओके. सिग्निफिकन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ. Third law proves that forces always occurs in pairs. Okay. त्याचबरोबर न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे तो ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही काय करतो? डिफाईन करतो. न्यूटन्स थर्ड लॉ लीड्स टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कुणामुळे प्रोड्यूस होतो? याचं करेक्ट आन्सर येणार आहे न्यूटन्स थर्ड लॉ. हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळे पॉइंट खूप महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके. लक्षात येते का? बघा. ओके. नेक्स्ट, लिमिटेशन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ काय आहेत? याच्यावर देखील एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे तो स्ट्रिक्टली अप्लाय होत नाही. कधी? जर दोन बॉडीज मधलं डिस्टन्स ऑफ द ऑर्डर ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असेल. एयू म्हणजे काय? ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. जे दोन बॉडी मधलं डिस्टन्स जर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर न्यूटन थर्ड लॉ स्ट्रिक्टली अप्लाय होत नाही. जर बॉडीज क्लोज टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट जर मूव्ह करत असतील, इफ बॉडीज आर मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी विच इज क्लोज टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट असेल तरी देखील न्यूटन्स थर्ड लॉ उभे होत नाही. आणि जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हेरी स्ट्रॉंग आहे तिथं देखील न्यूटन्स थर्ड लॉ स्ट्रिक्टली उभे होत नाही, जसं ब्लॅक होल. ओके. इन ब्लॅक होल न्यूटन्स थर्ड लॉ इज नॉट ओबेड. ओके. ऍक्शन रिॲक्शनचे कॅरेक्टरिस्टिक बघा. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. ऍक्शन रिॲक्शन इक्वल इन मॅग्निट्यूड असतात, अपोजिट इन डायरेक्शन असतात. ऍक्शन आणि रिॲक्शन दोन वेगवेगळ्या बॉडीवर ऍक्ट होतात. एकाच बॉडीवर ऍक्शन आणि रिॲक्शन ऍक्ट होत नाही. ओके. दे आर सायमल्टेनियस. असं होत नाही की ऍक्शन दिल्यानंतर रिॲक्शन क्रिएट होणार, असं नाही. ज्या क्षणाला ऍक्शन देणार त्याच क्षणाला रिॲक्शन येणार आहे. ओके. त्याच्यानंतर ऍक्शन रिॲक्शन ह्या ऍक्च्युअल कॉन्टॅक्टमुळे पण क्रिएट होऊ शकतात किंवा ऍट अ डिस्टन्स पण क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्येच यायला पाहिजेत, मगच ऍक्शन रिॲक्शन प्रोड्यूस होणार असं काही नाहीये. ओके. दोन बॉडीज एकमेकापासून काही डिस्टन्सवर असल्या तरी देखील एकमेकावरती ऍक्शन आणि रिॲक्शन एक्झर्ट करू शकतात. अँड ऍक्शन रिॲक्शन हे एक्सटर्नल फोर्सेस आहेत का इंटरनल फोर्सेस आहेत? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर ऍक्शन अँड रिॲक्शन फॉर्म द इंटरनल फोर्सेस, दे आर नेव्हर एक्सटर्नल फोर्सेस. ओके. हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे व्यवस्थित सगळं लक्षात ठेवा. त्याचबरोबर ऍक्शन रिॲक्शन एकमेकाला कॅन्सल करतात का? दोन फोर्सेस इक्वल आहेत आणि अपोजिट आहेत, मग कॅन्सल करतात का? असा देखील एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. तर ऍक्शन अँड रिॲक्शन डू नॉट कॅन्सल इच अदर. दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन. मग कॅन्सल का करत नाहीत? बिकॉज दे आर नॉट ऍक्टिंग ऑन द सेम बॉडी. म्हणजे ऍक्शन या बॉडीवर ऍक्ट होत असेल तर रिॲक्शन काय होते? त्याच्यावर कोलाइड होणाऱ्या दुसऱ्या बॉडीवर ऍक्ट होत असते. दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस असतील तर कॅन्सल कधी करतात? एकाच बॉडीवर ऍक्ट होत असले तर. बट इट इज नॉट द केस फॉर द ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन रिॲक्शन या दोन डिफरंट बॉडीजवर ऍक्ट होत असल्यामुळं ओके त्या एकमेकाला कॅन्सल करत नाहीत. त्याच्यानंतर एक सिंपल केस बघा. एक बर्ड आहे आणि वायर्ड केज मध्ये आहे. असं वायर्ड केज आहे, पिंजरा आहे, वायरचा पिंजरा आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? एक बर्ड आहे, सपोज लाईक दिस. ओके. आता हा बर्ड ज्यावेळी फ्लाय करायला लागेल वायर्ड केज मध्ये, त्यावेळी या केजचं वेट काय होणार असा क्वेश्चन विचारला. तर लक्षात घ्या,
ज्यावेळी हा बर्ड वायर केज मध्ये फ्लाय होणार त्यावेळी बर्डचं वेट त्या केजवर पडणारच नाही आणि त्याच्यामुळे वेट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. परंतु हा केज वायर्ड नसून जर कम्प्लिटली क्लोज्ड असेल तर काय होतंय, थोडंसं डिफरंट आन्सर येते. हा जो केज आहे तो कम्प्लिटली क्लोज्ड असेल आणि हा आता बर्ड काय झाला, फ्लाय व्हायला लागला, तर मात्र काय होणार आहे, वेट आहे तेवढंच येतं. म्हणजे बर्ड जरी हवेत तरंगत असला, केज बरोबर त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट नसला, ओके, तर तिथं वेट मात्र डिक्रीज होत नाही, आहे तेवढं राहतंय. म्हणजे पुन्हा एकदा बघा, बर्ड जर वायर्ड केजमध्ये असेल आणि फ्लाय व्हायला लागला तर वेट डिक्रीज होतं आणि बर्ड कम्प्लिटली क्लोज्ड केजमध्ये असेल, म्हणजे आतली एअर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची एअर आत येऊ शकत नाही, अशा प्रकारे जर कंडिशन असेल तर काय होणार आहे, बर्ड जरी फ्लाय व्हायला लागला एअरमध्ये म्हणजे केजच्या आतमध्ये फ्लाय व्हायला लागला तरी वेट मात्र अजिबात कमी होत नाही. ओके, सो दीज आर द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके स्टुडंट्स.